आणि आता महत्त्वाची बातमी आहे क्रिकेट विश्वातून। रोहित शर्मा आणि विराट कोहलीने कसोटी क्रिकेटमधून संन्यास घेतल्यानंतर आता भारतीय कसोटी संघाचा कर्णधार कोण असेल यावर चर्चा सुरू झाली आहे। भारताच्या आगामी इंग्लंड दौऱ्यासाठी भारतीय संघाची घोषणा आज बीसीसीआय कडून केली जाईल। मुंबईतील बीसीसीआय मुख्यालयात ही घोषणा केली जाणार आहे। शुभमन गिलचं नाव या सगळ्यात आघाडीवर आहे। आणि या संदर्भात अधिक माहिती देत आहेत आमचे प्रतिनिधी विजय साळवी। विजय, आता रोहित शर्मा आणि विराट कोहलीच्या निवृत्तीनंतर कसोटी क्रिकेट टीमचा कर्णधार कोण होईल याची उत्सुकता आहे। या शर्यतीत नेमकं कोण कोण आहे? अरे खरोखरच रोहित शर्माच्या कसोटी क्रिकेटमधल्या निवृत्तीनं बीसीसीआय समोर एक मोठा निर्माण झालाय। तो म्हणजे इंग्लंड दौऱ्यातल्या 5 कसोटी सामन्यांच्या मालिकेसाठी भारताचा कसोटी कर्णधार कोण। खरं तर या प्रश्नाचं उत्तर सोपं पण आहे आणि अवघड पण आहे। खऱ्या अर्थानं जर पाहायला गेलं तर शुभमन गिलचं नाव पहिल्या क्रमांकावर आहे भारताचा कसोटी कर्णधार म्हणून। त्याला वन डे क्रिकेटमधला 2020 क्रिकेटमधला कर्णधार किंबहुना नेतृत्वाचा अनुभव देखील आहे। तो या दोन्ही फॉर्मॅटमध्ये भारताचा ज्यानं भारताला ऑस्ट्रेलियात पर्थमधली पहिली कसोटी जिंकून दिली होती त्याचंही नाव सध्या चर्चेत आहे। पण जसप्रीत बुमराहनं बीसीसीआयकडे एक त्यांच्या मालिकेमध्ये तो 3च कसोटी सामने खेळू शकतो किंबहुना त्याचं शरीर त्याला तितक्याच कसोटी सामन्यांसाठी साथ देऊ शकतं। बुमराहचीच गोष्ट त्याची तंदुरुस्ती त्याचा फिटनेसच्या संबंधातलं प्रश्नचिन्ह लक्षात घेता शुभमन गिलचं नाव हे अधिक पुढे जातंय, आघाडीवर जातंय कर्णधार पद। नक्कीच नाव निश्चित होऊ शकतं। ऋषभ पंत देखील आहे। नक्कीच विजय, या संदर्भातली उत्सुकता सर्वच क्रिकेट प्रेमींमध्ये आहे। नेमका काय निर्णय होतो हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे। धन्यवाद आपण दिलेल्या या सविस्तर माहितीसाठी। आणि या बातमीसोबतच या बुलेटिनमध्ये एक छोटासा ब्रेक। पाहत रहा एबीपी माझा। प्रस्तुत करते MBBS प्रवेशासाठी 26 वर्षांची परंपरा, एकच नाव विश्व। संपर्क 7030306611